आणि वळूया पुढच्या खास रिपोर्टकडे। तुम्ही खाद्यपदार्थांपासून अगदी कपड्या लत्त्यांपर्यंत सगळं काही ऑनलाईन मागवता, मग हा रिपोर्ट तुमच्यासाठीच आहे। बंगळुरूमधल्या एका तरुणीनं फ्लिपकार्टच्या डिलिव्हरी एजंटवर घरात बळजबरीनं प्रवेश करून अश्लील वर्तन केल्याचा आरोप केलाय। सोशल मीडियावर संताप व्यक्त होऊ लागल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली। पण यामुळे महिलांची सुरक्षा, ग्राहकांचा विश्वास आणि ई-कॉमर्स कंपन्यांच्या जबाबदारीचा मुद्दा मात्र ठळकपणे पुढे आलाय। What, Bhaiya? I don't allow anyone. I don't allow anyone. What is this, huh? What is this, huh? What is this, huh? What are you thinking about me? No, what are you thinking about me? No. Wait, I will do police case. I help you. I told I won't allow anyone in my home. No, I said I will not allow anyone. Then how you came? You came forcefully inside and you are showing your private part to me. No, I will do police complaint. Wait, I will do police complaint. ऑनलाईन शॉपिंग आता जवळपास प्रत्येकाच्या घरातला एक भाग बनलाय। किराणा सामान, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून अगदी दैनंदिन गरजांच्या गोष्टीही घरपोच मिळत असतील तर अशी शॉपिंग कोणाला नकोय। पण ज्या डिलिव्हरी एजंटवर ग्राहक विश्वास ठेवतात त्याच व्यक्तीकडून असुरक्षिततेची भावना निर्माण झाली तर हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे बंगळुरूमध्ये घडलेली ही धक्कादायक घटना। What, Bhaiya? I don't allow anyone. I don't allow anyone. What is this, huh? What is this, huh? What is this, huh? What are you thinking about me? No, what are you thinking about me? No. Wait, I will do police case. I help you. I told I won't allow anyone in my home. No, I said I will not allow anyone. Then how you came? You came forcefully inside and you are showing your private part to me. No, I will do police complaint. Wait, I will do police complaint. फ्लिपकार्टचा डिलिव्हरी एजंट पार्सल देण्यासाठी एका 27 वर्षीय तरुणीच्या घरी आला। तरुणीकडे पार्सल दिल्यानंतर त्यानं घरातील वॉशरूम वापरण्याची परवानगी मागितली। घरात एकटी राहत असल्यानं आणि अनोळखी व्यक्तींना घरात प्रवेश चुकीचा वाटल्यानं या तरुणीनं त्याला स्पष्ट शब्दात नकार दिला। इतकंच नाही तर बाजूलाच काही पुरुष मंडळी राहतात, त्यांच्याकडे जाण्याचा सल्लाही तिनं दिला। पण डिलिव्हरी बॉय तिचा नकार असतानाही घरात शिरला। चपला काढून तो थेट वॉशरूम मध्ये गेला। त्यावेळी आपण प्रचंड घाबरलो होतो। सुरक्षेसाठी मोबाईल कॅमेरा सुरू ठेवला, मुख्य दरवाजा उघडा ठेवला आणि वेळ प्रसंगी बाहेर पळता यावं म्हणून दरवाजाजवळच उभी राहिल्याचं या तरुणीनं सांगितलंय। वॉशरूम मधून बाहेर आल्यानंतर डिलिव्हरी बॉयनं गुप्तांग दाखवत तरुणीसमोर अश्लील वर्तनही केलं। तरुणीनं त्याला रोखण्याचा प्रयत्न केला पण तो तिथून पळून गेला। या सगळ्या प्रकारामुळे आपल्याला धक्का बसला, अपमानित झाल्यासारखं आणि स्वतःच्याच घरात असुरक्षित वाटल्याचं या तरुणीनं म्हटलंय। पार्सल की पेमेंट कर रही थी, मेरे को बोलता मैम मेरे को वॉशरूम जाना है। मैं बोली नहीं भैया, मैं अलाउड नहीं करूंगी, सॉरी। बहुत फोर्स करने लगे, नहीं मैम प्लीज मेरे को जाना है, बहुत इमरजेंसी, थोड़ा करना और एक दिन मिक्स करके बात करना। मैं बोली नो सर, मैं आपको नहीं अलाउ करूंगी, आई एम सॉरी। बहुत फोर्स किया तो बोली नहीं सर, मैं अकेले रहती हूँ, मेरे घर में फैमिली भी नहीं है अभी, मैं आपको नहीं अलाउ करूंगी, मैं किसी को नहीं अलाउ करती हूँ। अब इनका सिचुएशन अच्छा नहीं चल रहा है, आई एम सॉरी, ट्राई टू अंडरस्टैंड। इतना फोर्स किया, मैं नहीं बोली। उसके बाद मैं दरवाजे के बंद कर रही थी, अंदर शूज निकाल के फोर्सफुली वॉशरूम चले गया। मैं उसको मना भी करी, फोर्सफुली चले गया। सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय। महिला वर्गात त्यामुळे संतापाची लाट पसरली आहे आणि कठोर कारवाईची मागणीही होऊ लागली आहे। परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन बंगळुरू पोलिसांनी तातडीनं गुन्हा दाखल केलाय। इतकंच नाही तर डिलिव्हरी बॉयला अटक करून त्याच्या विरोधात कलम 75, 79 आणि 329(2) अंतर्गत कारवाई सुरू केली आहे। आता कोणावर विश्वास ठेवा हा प्रश्न निर्माण होते। बरं, घरात पण ठेवायचं तरी काय होतं, काही वेळा आपण पुरुष गडी असतात पुढे, तर भीती वाटते की काय हे व्हायचं म्हणून जायचं। मला असं वाटतं महिला सुरक्षित नाही आहे। आपण वाचून, ऐकून आणि बघून जे आपल्याला मनाला जो त्रास होतोय, जे क्लेश होत आहे त्याच्याबद्दल म्हणजे आपण निशब्दच आहोत आपण, आपल्याला शब्दच नाही आहेत की मानसिक विकृती इतकी वाढलेली आहे पुरुषांची की ते कुठे जाऊन थांबणार आहे। मी जितके बघते आता न्यूजपेपर उघडला की कोणावर तरी बलात्कार,
2 महिन्याची मुलगी असू दे, 4 महिन्याची मुलगी असू दे, 4 वर्षाची असू दे, 60 वर्षाच्या बायकांवर सुद्धा बलात्कार झालेल्या न्यूज मी वाचलेल्या आहेत. त्यामुळे महिला कितपत सुरक्षित आहेत ह्याबद्दल तर बोलणंच नाही, बोलू शकत नाही. दरम्यान या घटनेनंतर फ्लिपकार्टनं अधिकृत निवेदन जारी करत ग्राहकाला पूर्ण पाठिंबा असल्याचं नमूद केलंय. इतकंच नाही तर संबंधित डिलिव्हरी बॉयला कामावरून काढून टाकल्याची ही माहिती कंपनीनं दिली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार डिलिव्हरी पार्टनर्सची पार्श्वभूमी तपासणी आणि प्रशिक्षण प्रक्रिया आधीपासूनच अस्तित्वात आहे. पण या घटनेच्या पार्श्वभूमीवर ग्राहक सुरक्षा व्यवस्था आणखी सक्षम करता येईल का याचाही आढावा घेतला जाणार आहे. ही घटना केवळ एका तरुणीपुरती मर्यादित नाही आहे. ऑनलाईन डिलिव्हरी सेवा वापरणाऱ्या लाखो ग्राहकांच्या मनात सुरक्षेबाबत त्यामुळे प्रश्न निर्माण करणारी आहे. विशेषतः एकट्या राहणाऱ्या महिला किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी अशा घटना म्हणजे चिंतेचा विषय ठरत आहेत. ऑनलाईन सेवा कितीही प्रगत झाल्या तरी ग्राहकांची सुरक्षा, विशेषतः महिलांची सुरक्षा हीच सर्वात मोठी प्राथमिकता असली पाहिजे. अशा घटनांवर जलद कारवाई होणं जितकं आवश्यक आहे तितकंच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी सुरक्षा यंत्रणा उभी करणंही गरजेचं आहे. I help you. I told I won't allow anyone in